शाळेची न भरल्याने परीक्षा सुरू असताना 350 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील लेखनफ्लावर शाळेत घडल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केला। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला। यापूर्वी पूर्वेश सरनाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे। ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर उद्या घ्यावा। ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत शाळेकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल शाळा प्रशासनाकडून लेखी माफीनामा देखील घेण्यात आला। या शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत युवा सेनेकडून शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचं यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं आहे। कारण सांगा ना, काय कारण काय? असं केलं आम्ही पण चांगलं शिक्षण घेतलेलं आहे। आम्ही पण चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। आजपर्यंत आम्ही पण मोठमोठ्या शाळेमध्ये अभ्यास केलेला आहे, शिक्षण झालेलं आहे, आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहोत, परंतु आजपर्यंत अशा काही गोष्टी घडल्या नव्हत्या। प्रत्येकाची असा काय तो म्हणजे तुम्ही शेवटी तुमच्याकडे पुढचा वेळेस आहेच ना। तर महाराष्ट्राची मातृभाषा काय सर? काय एक मिनिट, महाराष्ट्राची मातृभाषा काय? मग का मराठीचा बोलणं गुन्हा आहे का तुमच्या शाळेमध्ये? ना प्रांजली, मी 7वी मध्ये आहे। स्कूलमध्ये किती पण पोरी टीचर्स बद्दल बोलायला गेलं तर टीचर्स लोक स्वतःची मर्जी करत असतात आणि जर आपण साधं एक हे लिहिलं नाही तर मिस लोक म्हणतात हे कोण लिहिणार, मी तुझ्या घरात लिहून लिहू का? आणि कधी कधी असं पण म्हणतात की सपोजली आपली बुक इनकम्प्लीट आहे तर मिस लोक म्हणतात बुक कुठे आहे आणि बोललो ॲबसेंट आहे तर म्हणतात बुक तू ॲबसेंट आहेस तर मी तुझ्या घरात येऊन लिहू का आता सगळं? आणि क्लासमध्ये पण सिस्टर कधी आली तर तिला विश नाही केलं तर ती म्हणते तुमची क्लास अशीच आहे, तुमच्या क्लासला हे नाही आहे, मॅनर्स नाही आहे। आणि मग आमची क्लास मिस येऊन आम्हाला बोलतात की तुमच्यामुळे माझी इज्जत गेली आहे स्कूलमध्ये। आणि सपोजली पण आपण सिस्टरसमोर काय पण बोललं तर सर कोण पण आहे ते येऊन बोलतात तुमच्यामुळे आमची नोकरी जायची आणि आम्ही रस्त्यावर यायचं असे म्हणतात। वॉशरूम संदर्भात देखील काही गोष्टी वॉशरूममध्ये तर कधीच हे नसतं, मीन्स पूर्ण घाण आणि आय थिंक त्याच्यामधले 2-3 वॉशरूमच चांगले आहेत पण ते पण एकदम घाण। आणि बोलायला गेलं तर वॉशरूममध्ये जायला तर बिलकुल देत नाही, जाऊसं पण वाटत नाही। कधी क्लिनिंग नाही करते काही पास वगैरे असं पण? पास बोलतात दोनदाच जायचं आणि त्याच्यानंतर गेलं तर तुम्हाला फाईन भरायला लागेल 50 रुपये। आणि लास्ट लेक्चरला पण आपण सपोजली सायन्सच्या लेक्चरला गेलं तर मिस बोलतात नाही, आणि जर आपल्या मेडिकल इश्यू असेल कधी पण बोलतात नाही जायचं वॉशरूमला। त्यांना असं वाटतं आम्ही मजाक करतो। बोलते एक वॉशरूम एक लेक्चर फिक्स। वॉशरूम बिल्कुल क्लीन नहीं रहता है यहाँ का और टीचर्स भी बिल्कुल ध्यान नहीं देती, उनको लगता है हम मजाक कर रहे हैं तो वो कभी भी हम लोग को सीरियस नहीं लेती है। हम लोग को कभी भी फाइन ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या
आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हिंदू म्हणून विचार करा तरच राज्य आणि देश उभा राहील. माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांचे परखड विवेचन. महाराष्ट्राला जातीपातीत नासवण्याचे काम सुरू आहे, तेव्हा तुम्ही कोणत्याही जातीचे असा, पण जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून विचार करणार नाहीत, हिंदू म्हणूनच मतदान करणार नाही, तोपर्यंत या राज्याला, या देशाला उभे करू शकणार नाही, असे परखड मत माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच ज्यांना यांची जाणीव होईल त्यांनी किमान एका कुटुंबाला याची जाणीव करून देण्यासाठी मी अधिक एक ही मोहीम राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील सध्या राजकीय परिस्थिती या विषयावरील व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष मकरंद मुळे, विजय जोशी आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते. बोलायला लागले ना प्रभू रामचंद्रावरती, त्यांची जुनीच वाक्य मला आठवतात. हो रामराव, सीतामाईला तुम्ही करायला लावलं, आमचं नव्हतं का? तुमच्या लफड्यावर कोणी शंका घेतली नाही का, असं त्या आधी विचारत होत्या. आणि आता प्रभू रामचंद्र म्हणजे सत्याचा अवतार त्यांना वाटू लागला. रामराया काय रे, काय ही काय बदल आहे हा बदल कुठून झाला असेल, कसा झाला असेल? आदरणीय छगन भुजबळ आता फुलावर बोलनात, पूजेवर बोलनात, देवावर बोलनात, कशावर बोलनात, काय नाही, मस्त चाललंय, इतकं छान चाललंय ना. मग एवढ्या सगळ्यांच्या वृत्तीतला बदल ज्या काठीला लावलेल्या गाजरामुळे झाला आहे, त्या गाजरावर आपण शंका का घ्यायची? चलने दो ना, क्या फरक पड रहा है? महाराष्ट्राच्या विचारधारेत सत्ता एवढा बदल करू शकत असेल तर आपण यावर शंका घेऊन आपल्याच मनाची चलबिचल का करून घेतोय, हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे. मासुंदा तलावावर लेझर शोतून उलगडणार श्रीरामांचा इतिहास. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही 20 जानेवारीला श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक, मासुंदा तलाव येथे महाआरती व दीपोत्सव तसेच लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीराम चरित्र उलगडले जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात राबवला जात आहे. यामध्ये
ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी केले आहे. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातही श्रीराम मंदिर व्हावे यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली, तर मंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीटही ठाण्याहून पाठवण्यात आली होती. ही बाब प्रत्येक ठाणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची आहे. ठाण्यातही अयोध्येत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत. ठाण्यातील सर्व नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढविणार आहेत. ही मिरवणूक प्रेक्षणीय असणार आहे. स्थापन होणार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रयत्नांनी अशक्य असलेली गोष्ट आता शक्य झालेली आहे आणि त्यांनीच आवाहन केलेलं आहे की देशभरामध्ये दिवाळी साजरी करा. त्याचबरोबर त्यांनी आवाहन केलं होतं की देशातील सर्व जी काही मैदानं देवळं आहेत त्या देवळं साफसफाई मोहीम असेल, त्या ठिकाणी आनंद सोहळा असेल. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोदी साहेबांनी जो दिलेला कार्यक्रम आहे तात्काळ त्याचा अंमलबजावणी केली आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने श्री कोपिनेश्वराच्या मंदिरामध्ये जे ठाण्याचं ग्रामदैवत आहे त्या कोपिनेश्वरामध्ये स्वतः त्यांनी उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी सकाळीच 12 तास जात नाही त्याच्या आतमध्ये त्यांनी स्वतः सहभागी होऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. तशाच पद्धतीने ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत राम मंदिराची श्री राम मंदिराची जी प्रतिकृती आहे त्याची मिरवणूक ठाण्यात निघणार आहे. कोपिनेश्वराच्या मंदिरापासून ती जी मिरवणूक निघणार ती रजिस्टर ऑफिस आणि शेवटच्या टोकापर्यंत अहिल्याबाई होळकरांचा जो चौक आहे सन्माननीय त्यांच्या तिथपर्यंत ती मिरवणूक निघणार आहे. राम मंदिराची प्रतिकृती त्या मिरवणुकीत असणार आहे आणि तिचं वाजत गाजत आपण मिरवणूक काढणार आहोत. संपूर्ण देश राममय झालेला आहे. पूर्ण जग राममय झालंय. ज्या ज्या ठिकाणी आपले भारतीय आहेत हे राम मंदिर व्हावं म्हणून दिघे साहेबांनी सुद्धा चांदीची वीट प्रथम अयोध्येला पाठवली होती आणि त्यामुळे हे राम मंदिर होतंय हा प्रत्येक ठाणेकराचा सुद्धा त्या सोहळ्यामध्ये सहभागी होता यावं याकरता आपण हा सोहळा आयोजित केलेला आहे. त्या रथ मिरवणुकीमध्ये विविध भाषिक, विविध प्रांत यांचे विविध लोककला, त्याच्यामध्ये वारकरी असतील, लेझीम असेल, बँड असेल, श्रीरामाची प्रतिकृती असेल, अशी विविध नाशिक ढोल असेल, अशी ती मिरवणूक देखणी आणि लोक. ठाणे महानगरपालिकेने पार केलेला मालमत्ता कर वसुलीचा 600 कोटींचा टप्पा. अभय योजनेच्या ठाणेकरांनी घेतला लाभ. 115 कोटींची थकबाकी झाली वसूल. मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान. थकबाकीवरील दंडमाफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने 15 जानेवारीपर्यंत 610 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात 115 कोटी रुपयांची थकबाकीचाही समावेश आहे. 15 डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अभय योजनेच्या काळात 48.64 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात
मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन 2023-24 या आर्थिक वर्षात 600 कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत 560 कोटी एवढा मालमत्ता कर वसूल झाला होता. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मालमत्ता करातून मार्च 2024 पर्यंत एकूण 792 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरून महानगरपालिकेच्या आवाहनास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी समाधान व्यक्त केले आहे. काही करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पद्धतीने मालमत्ता धारकांकडे पोहोचवण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.